जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचे उघडकीस आले असून या योजनेतील मंजूर झालेल्या विहिरी या कुंद्राळा मध्यम प्रकल्पातच काढण्यात आल्याने तळ्याची पाण्याची साठवणूक वाढल्याने त्या विहिरी पाण्यात बुडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। त्यामध्ये शासनाकडून दिला गेलेला करोडो रुपयाचा निधी हा पाण्यातच गेल्याचं दिसून येतंय। तालुक्यातील एकमेव असलेल्या कुंद्राळा मध्य प्रकल्पाची पाण्याची साठवणूक क्षमता ही 11 दलघमी एवढी आहे। हा प्रकल्प म्हणजे बाराळी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकरिता वरदानच ठरला आहे। प्रकल्पाच्या दोन्ही बाजूला जवळपास 11 किमी आणि 13 किमीचे कालवे आहे। साठवणुकीसाठी हा प्रकल्प मुखेड तालुक्यातील आणि परिसरातील लोकांसाठी एकमेव प्रकल्प असलेल्या प्रकल्पातच जल जीवन मिशन अंतर्गत सुगाव कॅम्प, येवती, राजा, दापका, बाराळी इत्यादी गावातील विहिरी या मध्यम प्रकल्पाच्या बाजूला काढून त्या विहिरीतील पाणी हे संबंधित गावांना पुरवठा करण्याचे प्रावधान असताना देखील जिल्हा परिषद उपअभियंता अशोक भोजराज आणि गुत्तेदार यांनी संगनमत करून त्या विहिरी थेट कुंद्राळा मध्यम प्रकल्पातच काढल्याची चर्चा नागरिक करीत आहे। तर त्या विहिरीतून निघालेले मटेरियल हे तलावातच असल्यामुळे त्या मध्यम प्रकल्पाची पाणी साठवणूक क्षमताही कमी झाली आहे। परंतु संबंधित विभागाचे अधिकारी मात्र बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे शासनाकडून दिला जाणारा करोडो रुपयांचा निधी हा पाण्यातच गेल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे संबंधित विभागाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। गाव माझा न्यूज करिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।